आपल्या सगळ्यांमध्येच ना कोणतं कौशल्य असतंच. एक अशी गोष्ट जी आपण इतरांपेक्षा खूप चांगली करतो. पण कधी विचार केलाय की काय होईल जर तेच कौशल्य, तीच आपली ताकद आपल्याच विनाशाचं कारण ठरली तर? आज आपण एका प्राचीन श्लोकात दडलेल्या एका जबरदस्त इशाऱ्याबद्दल बोलणार आहोत. हा इशारा आहे शहाणपणाशिवाय असलेल्या कौशल्याच्या धोक्याबद्दल. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. यावदेव अनत्थाय न्यात्तम बालस्य जायती हन्ति बालस्य सुक्कंसम मुद्धमस्स दिपातयम. म्हणजे बघा, मूर्ख माणसाचं कौशल्य ते त्याच्या भल्यासाठी नाही तर त्याच्या नाशासाठीच जन्माला येतं. ते त्याचं पुण्य तर नष्ट करतंच, पण त्याचं शहाणपणही संपवून टाकतं. आणि शेवटची ओळ तर अक्षरशः अंगावर काटा आणते. जणू काही ते त्याचं डोकंच उडवतंय. किती भयानक कल्पना आहे ही, नाही का? आता या श्लोकाची खरी ताकद समजून घ्यायची असेल ना, तर आपल्याला थोडं खोलवर जावं लागेल. थेट पाली भाषेतील शब्दांच्या मुळाशी. यात दोन असे शब्द आहेत जे या श्लोकाला फक्त अर्थच नाही तर एक वेगळीच खोली देतात. चला, ते शब्द नेमके काय आहेत ते बघूया. तर पहिला शब्द आहे सुक्कंस. हा शब्द कसा बनलाय बघा. सुक्क म्हणजे पांढरं किंवा चांगलं आणि अंस म्हणजे भाग. याचा सरळ अर्थ होतो आपल्यातला चांगला अंश. हे फक्त पुण्यकर्म नाही, तर आपल्या आतला तो मूळ शुद्ध भाग आहे, आपली नैसर्गिक चांगली वृत्ती. आणि हा श्लोक सांगतो की चुकीच्या दिशेनं वापरलेलं कौशल्य आपल्या याच मूळ चांगुलपणावर हल्ला करतं, त्याला भ्रष्ट करून टाकतं. आणि दुसरा तितकाच महत्वाचा शब्द म्हणजे मुद्धम. याचा सरळ अर्थ होतो मस्तक किंवा शिखर. आणि इथेच या शब्दाची कमाल आहे. एकीकडे ते मस्तक छाटण्याचं एक भयानक चित्र उभं करतं, पण दुसऱ्या आणि अधिक महत्वाच्या पातळीवर ते आपल्या सर्वोच्च शक्तीच्या म्हणजे आपल्या ज्ञान आणि शहाणपणाच्या विनाशाचं प्रतीक आहे. म्हणजे जेव्हा कौशल्य शहाणपणाशिवाय वापरलं जातं तेव्हा ते आपल्या विचार करण्याच्या क्षमतेचाच गळा घोटतं. पण थांबा, हा श्लोक असाच नाहीये. याच्या मागे एक कथा आहे, एक खूप दुःखद कहाणी. चला आपण वेळेत मागे जाऊया, प्राचीन बनारसच्या त्या गजबजलेल्या रस्त्यांवर. ही गोष्ट आपल्याला दाखवते की कौशल्याचा चुकीचा वापर किती विनाशकारी ठरू शकतो. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. शहराची वेस आहे, एका मोठ्या वडाच्या झाडाची सावली, आणि तिथे एक अपंग माणूस बसलाय. तो दगडफेकीच्या कलेत इतका माहीर आहे की तो पानांवर अचूक दगड मारून हत्ती आणि घोड्यांचे आकार तयार करतो. त्याच्या कलेत कोणताही द्वेष नाही, फक्त एक निरागस आनंद आहे. लोक जमतात, कौतुक करतात. ही गोष्ट राजापर्यंत पोहोचते आणि राजा खुश होऊन त्याला खूप संपत्ती आणि सन्मान देतो. आणि मग इथेच गोष्टीला एक वेगळं वळण लागतं. एक दुसरा माणूस हे सगळं बघत असतो, पण त्याला त्या कलेतलं सौंदर्य नाही दिसत. त्याला दिसतो फक्त त्यातून मिळणारा पैसा आणि मान. त्याची प्रेरणा कलेवरचं प्रेम नाही, तर निव्वळ हेवा आहे. आणि ज्या क्षणी कौशल्याच्या मागे हेवा येतो, त्याच क्षणी ते कौशल्य विषारी बनतं. आता ह्या माणसाचा विचार करण्याची पद्धत बघा. किती थंड आणि शहाणपणा मसलेला विचार आहे हा. तो विचार करतो, या साधूला तर कोणीच नाही, ना आई-वडील, ना कुटुंब, म्हणजे याला काही झालं तरी कोण विचारायला येणार आहे? तो कुटुंबाचा अभाव आणि मूल्यांचा अभाव यांना एकाच तराजूत मोजतो. त्याच्या अविचारी कौशल्याचा प्रदर्शनासाठी शांतपणे ध्यान करणारे बुद्ध त्याला एक सोपं लक्ष्य वाटतात. आणि मग ते घडलं. एका क्षणात त्या एका अविचारी कृत्यानी काय अनर्थ ओढवला बघा. त्यांनी फेकलेला दगड थेट बुद्धांच्या मस्तकातून आरपार गेला. एका ज्ञानी व्यक्तीला असह्य वेदना झाल्या आणि त्यांचा अंत झाला. एका छोट्याशा कौशल्याच्या प्रदर्शनाने किती मोठी, कधी न भरून येणारी हानी झाली. आणि या कथेचा शेवट तो त्या श्लोकात सांगितलेल्या कर्माच्या सिद्धांताचं एक जिवंत आणि तितकंच भयानक उदाहरण आहे. त्या मूर्खाच्या कृत्याचे परिणाम तात्काळ तर होतेच, पण ते खूप दूरगामीही होते. चला बघूया त्याचा हा प्रवास कसा झाला, तो कसा खाली कोसळला, हे त्या श्लोकातल्या इशाऱ्याला अगदी तंतोतंत जुळतं. बघा, एका क्षणाचा मूर्खपणा आणि त्याला तात्काळ शिक्षा मिळाली. संतप्त गावकऱ्यांनी त्याला तिथेच संपवलं. पण गोष्ट इथेच संपली नाही. त्यानंतर त्याला अनंत काळासाठी नरकाचं दुःख भोगावं लागलं. हेच दाखवतं की शहाणपणाशिवाय केलेल्या कर्माचे परिणाम किती भयंकर असू शकतात. आणि इथे इथे त्या श्लोकाचं जे सार आहे ना, ते आपल्याला प्रत्यक्ष दिसतं. मस्तक छाटणं हे जे रूपक आहे, ते त्याच्या शिक्षेत खरं ठरलं.
त्याने आपल्या कौशल्याने एका ज्ञानी व्यक्तीचा विनाश केला आणि कर्माच्या न्यायाने त्याचा स्वतःचा शहाणपणा, त्याचं ज्ञान नष्ट झालं. त्याला ते शारीरिक वेदनेच्या रूपात भोगावं लागलं. जणू त्याचं डोकंच परत परत फोडलं जात होतं. ठीक आहे, ही तर झाली जुनी गोष्ट, पण याचा आजच्या काळात काय संबंध? चला, ही शिकवण आपण आपल्या जगात 21व्या शतकात आणून बघूया. आजच्या काळात जिथे प्रत्येकाच्या हातात एक कौशल्य आहे, तिथे त्याचा चुकीचा वापर होण्याचा धोका कितीतरी पटीने वाढला आहे. आता कामाच्या ठिकाणचं उदाहरण घेऊया. हे आपल्यापैकी अनेकांना ओळखीचं वाटेल. विचार करा अशा एका सहकार्याचा जो प्रचंड हुशार आहे, त्याच्या कामात एकदम तरबेज, पण शहाणपणाचा अभाव आहे. तो आपल्या कौशल्याचा वापर इतरांना दाबण्यासाठी, राजकारण करण्यासाठी करतो. त्यामुळे एक भीतीचं वातावरण तयार होतं, टीमचं मनोबल खच्ची होतं. इथे त्याचं कौशल्य त्या कंपनीच्या सुक्कसणला, म्हणजे तिथल्या चांगल्या वातावरणाला नष्ट करतं. आता येऊया सोशल मीडियाकडे. आजच्या काळातलं कौशल्याचं हे सगळ्यात मोठं मैदान आहे, नाही का? अनेकांकडे आकर्षक लिहिण्याची कला असते, पण जेव्हा या कलेला शहाणपणाची म्हणजे करुणेची आणि जबाबदारीची जोड नसते, तेव्हा तीच कला इतरांवर हल्ला करण्यासाठी वापरली जाते. इथे एका व्हायरल ट्विटच्या कौशल्याने दुसऱ्याच्या आत्मसन्मानावरच घाला घातला जातो. जणू त्याचं मुद्दाम म्हणजेच मस्तकच छाटलं जातं. आणि हेच तत्व आपल्या जवळच्या नात्यांमध्येही लागू होतं. अनेकदा आपल्याला वाटतं की वाद जिंकणं हेच कौशल्य आहे. प्रत्येक मुद्दा खोडून काढण्याची कला आपल्याकडे असू शकते. पण या कौशल्याच्या नादात जर आपण समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचारच केला नाही, तर आपण वाद तर जिंकू, पण आपलं नातं मात्र हरवून बसू. तर मग प्रश्न हा आहे की या धोक्यापासून वाचायचं कसं? आपलं कौशल्य आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठी कसं वापरायचं, याची खात्री कशी करायची? यासाठी एक सोप्पा, प्रॅक्टिकल मार्ग आहे, जो आपण सगळेच वापरू शकतो. हा एक अगदी सोपा 3 स्टेप्सचा सराव आहे, जो आपण रोज करू शकतो. पहिली पायरी, आपलं कौशल्य ओळखा. आज आपण असं कोणतं कौशल्य वापरणार आहोत? दुसरी पायरी, त्याच्या हेतूवर प्रश्न विचारा. ते वापरण्याआधी फक्त एक क्षण थांबा आणि प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, माझा खरा हेतू काय आहे? मला मदत करायची आहे, स्वतःला मोठं दाखवायचं आहे की कोणाला तरी दुखवायचं आहे? आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, हेतूसह कृती करा. एकदा आपला हेतू चांगला आहे याची खात्री झाली की मग जाणीवपूर्वक त्या कौशल्याचा वापर करा. तर शेवटी हा एकच प्रश्न उरतो, जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपलं कोणतं कौशल्य शहाणपणाच्या बाजूने आहे आणि कोणतं फक्त आपल्या अहंकाराची भूक भागवतंय? या प्रश्नाचं उत्तरच ठरवेल की आपलं कौशल्य आपल्यासाठी वरदान ठरेल की शाप. विचार करत रहा